स्वामी समर्थ मंदिरात आध्यात्मिक तेजाचा वर्षाव. दत्त जयंती उत्सवात पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचे ओजस्वी मार्गदर्शन, भाविकांचा उभा सत्कार. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि स्वामी समर्थ मंदिर, वामनभाऊ नगर येथे दत्त जयंतीच्या पावन दिवशी आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:39 दत्त जन्माच्या पवित्र क्षणी भक्तिमय वातावरणात भव्य धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. या उत्सवात पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी विशेष उपस्थिती दर्शवून सर्व स्वामी भक्तांना हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी आध्यात्मिक मार्गदर्शन दिले. त्यांच्या भावपूर्ण भाषणाने सभागृहात शांतता, संयम, भक्तिभाव आणि सकारात्मकता दाटून आली. श्री पुजारी म्हणाले, अध्यात्म म्हणजे केवळ देवापुढे नतमस्तक होणे नव्हे, तर मनातील अहंकार, राग, मत्सर आणि वाईट विचारांचे शुद्धीकरण करणे. प्रेम, करुणा, सेवाभाव आणि समता स्वीकारल्यावरच खरी भक्ती सिद्ध होते. स्वामी समर्थांची कृपा जिथे सेवा आणि सद्भावना असते तिथेच प्रकट होते. भक्तांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले, मानव सेवा हीच ईश्वर सेवा. प्रत्येक स्वामी भक्ताने दुःखी, असहाय्य आणि पीडितांच्या मदतीसाठी पुढे येणे हे स्वामींचे खरे शिक्षण आहे. मन मजबूत असेल तर कोणत्याही अडचणीसमोर माणूस कधीच हरत नाही. त्यांच्या ओजस्वी, सकारात्मक आणि प्रेरणादायी विचारांचे उपस्थित भाविकांनी उभे राहून उत्स्फूर्त कौतुक केले. कर्तव्यनिष्ठ, लोकाभिमुख आणि संस्कारी नेतृत्वामुळे विलास पुजारी यांच्या कार्याचा सर्वत्र आदर केला जात आहे. कार्यक्रमात संत सेवक, पदाधिकारी, महिला मंडळ आणि मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते. समारोप महाप्रसादाने करण्यात आला. प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय, त्र्यंबकेश्वर भगवान की जय, गुरु दत्तात्रेय भगवान की जय. आज दत्त जयंती निमित्त आयोजकांनी दासला येथे आमंत्रित केलं, त्याबद्दल सर्व आयोजकांचे आणि सर्व भक्तांचे धन्यवाद देतो. आज दत्त जयंती आहे. खरोखर त्रिगुणात त्रिमूर्ती दत्त हा झाला असं आरतीमध्ये म्हटलेलं आहे. त्रिगुण म्हणजे काय की सत्व, रज आणि तम. ब्रह्म, विष्णू, महेश, ब्रह्मांच्या प्रती ब्रह्मदेवाच्या ठिकाणी रजगुण आहे, भगवान विष्णूच्या ठिकाणी सत्वगुण आहे आणि भगवान महेश यांच्या ठिकाणी तमगुण आहे. असं तिन्ही गुणांचं मिश्रण म्हणजे त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश. सांगितलेलं आहे. तर सबाह्य, अभ्यंतरी, पूर्वीच्या दत्त. सबाह्य म्हणजे आपल्या चारी बाजूला आपल्या दहेच्या जसं की हरिया दासा हरिदारी दिशा भावे तैसा हरि एक, तसा सबाह्य, अभ्यंतरी, कुळ एक दत्त. सबाह्य म्हणजे डावी दिशा, खाली धरतीपासून पर्यंत, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, निर्मुच्य, आग्नेय, ईशान्य, वायव्य अशा सर्व दिशांना हा दत्त आहे. आणि तो जाण्याला सांगितलेला आहे, तो पाहायला सांगितलेला आहे. स्वामी समर्थ म्हणतात की आपण त्याची ध्यान धरावे, सर्वोत्तमाचे आधी देवाची ओळखावे आणि मग अनंत भाग बोलावे आणि त्याची ध्यान धरावे. सर्वोत्तमाचे भक्ती असे असली पाहिजे, त्यानंतर जाणलं पाहिजे. सद्गुरूच्या मार्फत जाणता येतं. हरिविंद ज्यांच्यामध्ये आत्मकथी तुमच्यामध्ये हरी आहे. हा दत्त म्हणजे हरी आहे. जसं त्रिगुण म्हणजे ब्रह्म, विष्णू, महेश. ब्रह्मा देवाचं काम आहे उत्पत्ती, विष्णू देवाचं काम आहे सांभाळ करणे आणि ब्रह्म महेश म्हणजे भगवान शंकराचं काम आहे की मृत्यू किंवा लय करणे. असे तिन्ही देवांचे
त्रिमूर्ती म्हणजे भगवान दत्त आहेत आणि महाराष्ट्रांची दत्त जयंती आहे. तर ह्या त्रिमूर्तीला जाणून घ्या आणि भक्ती करा. कारण सर्व कृतीचं निर्मिती, सांभाळ आणि लय हा त्यांच्या हातामध्ये आहे. म्हणून जर आपल्याला देवाची ह्या गुरुची जर भक्ती केली तर मिठोपणाची झाली बरोबर म्हणजे मिठोपणाची बरोबर गोष्टी तो नाही. मी आणि तो हा एकच होईल आणि मग मिठोपणाची झाली एकदा जनावरती पुढे का तू जाते झाले मग ते ज्ञान होईल आणि मिठोपणाचे बरोबर झाले की आपल्या मनात येईल काम क्रोध मग मच्छर नाहीसा होईल. तू हा जग राहणार नाही, फक्त मीच राहील. जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणले की एक हरी आत्मा जीवत्व समा वायाची दुर्गमा न झाली मन. हा हरी एकच आहे, तसा हा दत्त पण एकच आहे. आणि हरी आणि दत्त म्हणजेच पांडुरंग आहे, म्हणजेच विठ्ठल आहे. की जो समाज असेल तरी म्हणजे विठ्ठलाप्रमाणे वी म्हणजे विराट आहे, विशाल आहे, तर म्हणजे टाकून भरलेला आहे. तुमच्या डोक्यातही नावे शिल्लक नाही. ल म्हणजे कधी लय न पावणार आहे असा विठ्ठल, हा असा हा दत्त, असा हा हरी, हा एकच आहे. आणि तो हरी म्हणजे आत्मा आहे. म्हणून या हरीची सेवा करा, या हरीची भक्ती करा आणि प्रत्येक माणसामध्ये हरीला पहा. म्हणजे मिठूपणाचे बळवण होईल आणि अहंकार नाहीसा होईल. मिठूपणा म्हणजे अहंकार आहे. तो अहंकार केला की घरामध्ये सुख शांती येईल. तुम्ही कोणाच्या प्रती नवीन भाऊजा असतील, सासू सुना असतील किंवा सख्खे भाऊ असतील, आई वडील किंवा मुलगा घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही. कारण प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मारूपी हरी प्रकट आहे. हे माऊलींना किंवा हे श्री दत्तात्रयांना किंवा हे ते गुरुंना सांगायचे आहे. फक्त आपल्याला भाव कळलेला नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हा भाव जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला देव कळेल. म्हणून म्हणतात की भावे विना देव न कळण्यास ही संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. तर आपण गुरु केलेला आहे, भक्ती तर चालू आहे, पण भाव नाहीये. आणि भाव नसल्यामुळं आपल्या मनामध्ये क्रोध मच्छर असे विचार सुरू झालेले आहे. तर विचारांना जोपर्यंत नियंत्रित करता येत नाही तोपर्यंत तरी भक्ती आपल्या हातून होणार नाही. आणि आधी भक्ती झाल्याशिवाय जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की भावी विना भक्ती, बळे विना भावी विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नाही. तुम्हाला नेहमी सत्संग मिळतो तसा मला सत्संग मिळत नाही. त्यामुळे माझ्याकडून काही चुका होऊ शकतात, परंतु माझा भाव सुंदर आहे. कारण भावाविना देव निसंदेह. आणि म्हणून माऊली म्हणतात की ज्याच्या ठिकाणी भाव आहे त्याच्या ठिकाणी हरी आहे. आणि जिथं भाव नसेल तिथं हरी नाहीये. आणि जिथं हरी नाहीये तिथं त्याचा जन्म कसा आहे, हरी वेळा जन्म नरकाचे पैदाना यमाचा भाव प्राणी होवे. ज्याच्या ठिकाणी भाव नाही त्याच्या ठिकाणी हरी नाही. आणि ज्याच्या ठिकाणी हरी नाही त्याचा जन्म नरकाचे पैदाना आणि तो यमाचा पाहुणा होईल आणि त्याला जन्म न्यायला येईल. तर कृपया सगळ्यांना विनंती आहे की हा हरी आणि त्या हरीचा भाव आपल्या घराघरामध्ये ठेवा. प्रत्येक माणसात प्रत्येक घरामध्ये हरीला पहा आणि द्वेष करू नका, भांडण करू नका आणि तुकाने जगा. तरच पुढे आपल्याला हे जरा ते सोडल्यानंतर तुमच्या घरामध्ये पुन्हा येऊन घ्यायला येणार नाही, करा देणार नाही आणि हरीचे दिवस येतील. जसे तुकाराम महाराजांच्यासाठी ते आले आणि सगळे वैकुंठात गेले तसं भक्ती करा. कारण मनुष्य योनी ही कर्मयोनी आहे, ही देवाची योनी आहे. देवाने तुम्हाला मनुष्याच्या ठिकाणी जन्म दिलाय, म्हणजे स्वतः चालताना जन्म दिलाय. गॉड इन हिज ओन इमेज असं म्हणतात. म्हणून या जीवनाचं ताकद करा आणि आपलं आत्म्याचं कल्याण करा. कारण आत्म्याला प्रवास आहे, शरीर नश्वर आहे, शरीर आत्म्यामध्ये जाणार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात
की नाशवंत जाणारा सगळा क्षणक्षणी करावा अर्थ विचार आयुष्य खातो काळे सावधान व्हायला सांगितलेला आहे. म्हणून आपलं आचरण आणि आपला भाव जोपर्यंत भावता करणार नाही तोपर्यंत भक्ती होणार नाही. म्हणून म्हटलंय की तिकडे संयमी नाना तिथे भ्रमित नाही तिथे नामी तरी व्यर्थ असं माऊलीने सांगितलेलं आहे. तिथं जर नामीच्या ठिकाणी नसेल आणि तो जर त्याचा भाव नसेल तर ते व्यर्थ म्हटलेला आहे. म्हणून भाव पूर्ण भक्ती करा, विश्वास आणि श्रद्धा ठेवा, भाव ठेवा आणि मग भक्ती होईल. जास्त वेळ घेतला त्याबद्दल असतो. सर्वांचे धन्यवाद देतो. स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु गुरु माऊली महाराज की जय. चंद्रकेश्वर भगवान की जय. श्री गुरुदत्त भगवान की जय. रामकृष्ण हरी. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.